प्रभु की स्तुति हो। आज फिर एक बार से मैं आशीष खरे आप सब लोगों का संजय जेम्स ठाकुर मिनिस्ट्रीज़ में परमेश्वर के नाम में आप सबका स्वागत करता हूं। परमेश्वर ने आज की शाम हमें एकजुट किया है ताकि हम उनकी आराधना कर सकें, उनकी स्तुति कर सकें। इसलिए हम परमेश्वर का शुक्रिया करते हैं, उनके आभार मानते हैं। तो आइए भाई और बहनों, हम परमेश्वर के समीप जाकर हम उन्हें सब गीतों द्वारा, हमारी प्रार्थना द्वारा हम परमेश्वर का धन्यवाद करें, हम उनकी आराधना करें। ये जो चाल है ये कोरोना की है और राह है उद्धार की है। परमेश्वर की इच्छा है कि हर एक मनुष्य का उद्धार हो और उसे अनंतकालिक जीवन प्राप्त हो। इसलिए परमेश्वर मनुष्य को, हर एक व्यक्ति को पुकार रहे हैं, उन्हें बुला रहे हैं ताकि उसका उद्धार हो, उसे नया जीवन मिले। तो आज यही गीत हम परमेश्वर के सामने, ये गीत हम गाएंगे, एक साथ गाएंगे। जिस स्थान पर आप है उस स्थान से ये गीत आप मेरे साथ गाएं, मेरे साथ दोहरा परमेश्वर का हम नाम ऊंचा करें। ये गीत है, ए मानव सुन जरा तुझे यीशु बुला रहा है। सुन जरा तुझे यीशु बुलाता है। ऐ मानव सुन जरा तुझे यीशु बुलाता है। आ तू आ, आ तू आ, तू आ, मानव सुन जरा तुझे यीशु बुलाता है। ऐ मानव सुन जरा तुझे यीशु बुलाता है। डर दुखों में तू जो है, अंधेरे है चारों। डर दुखों में तू जो है, अंधेरे है चारों। देने तुझे जीवन यीशु बुलाता है। ऐ मानव सुन जरा तुझे यीशु बुलाता है। ऐ मानव सुन जरा तुझे यीशु बुलाता है। कोई नहीं यहाँ तेरा, सब खो गए तेरे। कोई नहीं यहाँ तेरा, सब खो गए तेरे। खुशियों की दुनिया में यीशु बुलाता है। ऐ मानव सुन जरा तुझे यीशु बुलाता है। ऐ मानव सुन जरा तुझे यीशु बुलाता है। इस गीत के लिए हम परमेश्वर का धन्यवाद करते हैं। तो आइए हम अपनी प्रार्थना की अगली चरण में बढ़ते हुए आज देखेंगे और सुनेंगे परमेश्वर हमसे क्या कहना चाहते हैं। मैं पास्टर संजय जेम्स ठाकुर साहब से विनती करता हूं कि वे आगे आएं और हमें परमेश्वर का सुसमाचार सुनाएं। धन्यवाद।
प्रेज लॉर्ड. Praise the Lord. पुन्हा एकदा आपली भेट Once again we meet सोशल मीडियाद्वारे, through social media, फेसबुकद्वारे on Facebook. देव आमची भेट करून देत. God meets us. त्या देवाचा आम्ही धन्यवाद करत आहोत. So we thank that God. आपल्या सर्वांची उपस्थिती Presence of all आदरणीय, is respectable, आनंदाय, is pleasing, देवाच्या कार्याचा विस्तार करणार. and will extend the work of God. आम्ही सर्वांचं All of you, देवाचा पुत्र प्रवेश द्वारे through Lord Jesus Christ, the Son of God, आगत स्वागत करत we आहोत. welcome you all. संजय जेम्स ठाकूर मिनिस्ट्रीमध्ये In Sanjay James Thakur Ministry आणि सत्यजीवन मंडळी फेलोशिपमध्ये and in the Living Fellowship of Truth, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आम्ही आगत स्वागत करत आहोत. once again we welcome you all. ज्या आशेने तुम्ही आला आहात, The hope with which you came, देव आमच्या आशांवर भंग करत नाही. God does not give up on our hopes. त्या देवाचा आम्ही धन्यवाद करत So आहोत. we thank that God. चाल करुणाची The आहे, move is of Corona, वाट तारणाची आहे. but direction is towards salvation. मागील 2 आठवडे Last 2 weeks, आम्ही तारणासंबंधी पाहिलं, we saw about देव salvation, तारण कसं करतो how God saves. त्यासंबंधी आम्ही प्रार्थना केली. We prayed for it. देवाने अनेकांना अनुभव दिलेला आहे. God has given experience to many people. पवित्र आत्म्यासंबंधी आम्ही पाहिलं. We saw about the Holy Spirit. तारण झाल्यानंतर पवित्र आत्मा आमच्यामध्ये येऊन वस्ती करतो. After salvation, the Holy Spirit comes and lives in us. तो आम्हाला मदत करतो, He helps us. तो आम्हाला सहाय्य करतो. He helps us. यासंबंधी आम्ही मार्गदर्शन घेतलं We आहे. have taken guidance for this. आज पुन्हा एक करा, Today, once again, पवित्र आत्म्याशी पाहणार we आहोत. will see about the Holy Spirit, पवित्र आत्मा कसं कार्य करतो, how the Holy Spirit works, कसं तो मदत करतो, how He helps, कसं तो सहाय्य करतो, how it helps, तो आम्हाला मार्गदर्शन करतो, how He guides, कसं आम्हाला सांभाळतो. how He takes care of us. त्या देवाचा आम्ही धन्यवाद करत आहोत. So we thank God. देव आम्हाला मदत करतो, God helps us. देव आम्हाला सहाय्य करतो, He helps us कारण देव आमच्यावर प्रेम करतो. because He loves us. देव आमची काळजी घेतो. He takes care of us. कोणाचा नाश व्हावा देवाची इच्छा नाहीये. God does not want anyone to be destroyed. सर्वांना सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं देवाची इच्छा आहे. It's God's will for all to have everlasting life. यासाठी आपला एकुलता एक पुत्र त्याने वधस्तंभी बलिदान दिलं आहे. For this He sacrificed His one and only Son, यासाठी की आम्हाला चांगलंसं जीवन भेटावं, so that we may get good life. आम्ही आनंदित राहावं. We should be happy. त्या देवाचा आम्ही धन्यवाद करत आहोत. We thank that God. ख्रिस्त म्हणाला आहे, Lord Jesus said प्रेषित 1:8 प्रमाणे in Acts 1:8, पवित्र आत्मा तुम्हावर येईल, the Holy Spirit will come upon you, त्यावेळेस तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. then you will receive power, त्यावेळेस तुम्ही यरूशलेमात then you in Jerusalem, तुम्ही माझी साक्ष द्या, you will be my माझी witnesses, स्वार्थ सांगा. you will proclaim. प्रेषित लोकांना त्यांनी अभिवचन दिलं, He promised the apostles, मी असं करेन. I will do. त्यावेळेस आम्ही पाहतो At that time we see प्रेषित लोक the apostles, एका खोलीत बसून प्रार्थना करत होते. they were sitting in a room and praying. ते भयभीत होते, They were ते scared, अस्वस्थ होते, they were unwell, ते निराश होते. they were upset. त्यावेळेस ते देवाला प्रार्थना करत होते. At that time they were praying to God. त्यांना मदतीची गरज होती, They needed help, त्यांना मार्गदर्शनाची गरज होती. they needed guidance. त्यावेळेस ते खोलीत बसून देवाची प्रार्थना करत होते. So at that time they were sitting in a room and praying to येशू त्यांना God. म्हणाला, Lord Jesus told them, यरूशलेम सोडून जाऊ नका. do not leave Jerusalem. ज्यावेळेस पवित्र आत्मा तुम्हाला प्राप्त होईल, The time when you receive the Holy Spirit, त्यावेळेस तुम्हाला सामर्थ्य येईल. at that time you will receive power, त्यावेळेस तुम्ही कार्यास सुरुवात करा. and then you will start to work. बायबलमध्ये आम्ही पाहत, In the Bible we see, योहान 15:16 मध्ये आम्ही पाहतो, in John 15:16 we see, प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला आहे, Lord Jesus said, तो स्वर्गात जाताना म्हणाला आहे, while going to heaven he said, मी जातो I go, पण तुम्हाला मी अनाथ असं सोडणार नाही. but I will not leave you as orphan. मी तुमची काळजी घेईन, I will take care of you. मी तुमचं देखभाल करन. I will care for you. यासाठी मी कैवारी पाठवल. For this I will send a counselor. तो तुम्हाला मदत करेल, He will help you. तो तुम्हाला सहाय्य करेल, He will help you. तो वेळोवेळी तुम्हाला मार्गदर्शन करेल, He will guide you from time to तो time. तुमच्याबद्दल सदैव राहील. He will be with you forever. हे देवाने दिलेलं अभिवचन आहे. This is God's promise. देवाला समजतो, God understands. देवाला सर्व गोष्टीचं ज्ञान आहे. God has knowledge of everything. उत्पत्ती 2:7 प्रमाणे Like Genesis 2:7, मनुष्याच्या नाकपुड्यात परमेश्वराने प्राणवायू फुंकला. God breathed the breath of life into man's nostrils. तेव्हाच मनुष्य जिवंत झाला. And then man became a living being. परमेश्वर एक निर्माण करता उत्पन्न करता देव आहे. God is the creator and the maker. त्याला समजतं He understands. आम्हाला मदतीची गरज आहे, We need help. आम्हाला सहाय्याची गरज आहे. We need help. आम्ही एकमेकाला मदत करतो, We help each other. सहाय्य करतो, We help. तरी अपूर्ण आहे. That is incomplete. आम्ही पूर्ण समाधान करू शकत नाही, We cannot satisfy आम्ही completely. पूर्ण मदत करू शकत We नाही. cannot help completely. आम्हाला देवाचं सहाय्य घ्यायलाच लागेल. We need God's help.
त्यासाठी येशू ख्रिस्त मला मी तुम्हाला मदत करण्यासाठी पाठवत आहे. For this, Lord Jesus said, I will send someone. आम्हाला सहाय्याची गरज आहे. We need help. देव आमच्यावर प्रेम करतो. God loves us. देवाला आमची काळजी आहे. God cares for us. यासाठी देवाने पवित्र आत्मा पाठवला. For this, God sent Holy Spirit. पेंटिकॉस्टच्या दिवशी पवित्र आत्म्याचा वर्षाव झाला. The Holy Spirit came upon on the day of Pentecost. त्या दिवसाचा पहिला प्रवास सुरू झाला. On that day, it was the first step. देव आमची काळजी घेतो. God takes care of us. प्रेषित लोक The apostles, ज्यावेळेस पवित्र आत्मा त्यांना प्राप्त झाला, the time when they received Holy Spirit, त्यांना धैर्य प्राप्त झालं, they received patience, त्यांना हिंमत प्राप्त झाली, they got courage, त्यांना सामर्थ्य प्राप्त they झालं, got power, ते खोलीतून बाहेर आले, they came out of the room, ते चौकात चौकात जाऊन त्यांनी देवाची स्वार्थ सांगितली, they started preaching everywhere, त्यांनी देवाची साक्ष सांगितली, testified about God, ते लोकांना मदत करू लागले, they started helping ते people, लोकांना सहाय्य करू लागले, they helped people, ते लोकांसाठी प्रार्थना करू लागले, started praying for ते people, आजारांना बरे करू लागले, they healed people, ते भूते काढू लागले, they began to cast out demons, ते लोकांना तारणापर्यंत घेऊन जाऊ लागले. they led people towards salvation. हे भयभीत लोक होते, These were frightened हे people, कंपित लोक होते, they were scared, हे खोलीत बंद करून ठेवलेले लोक होते. these people were locked in a room, पवित्र आत्मा the आला, Holy Spirit came, त्यांना धैर्य आलं, हिंमत they आलं, got courage and patience, त्यांना सामर्थ्य आलं. they got strength, त्यांनी चौकात चौकात जाऊन देवाची स्वार्थ सांगितली. they started preaching everywhere, लोकांना त्यांनी देवाचा मार्ग दाखवला, they showed the way of God to people, लोकांना त्यांनी मदत केली. they helped people. हे देवाचं काम आहे. This is God's work. देव आम्हाला मदत करतो, God helps us, देव आम्हाला सहाय्य करतो. He helps us. आम्हाला देवाची मदत घेतली पाहिजे, We need to seek God's help. देवाचं आम्हाला सहाय्य घेतलं पाहिजे. We need God's help. आज जगाची परिस्थिती फार बिकट आहे. The situation in the world today is very भारत bad. देशाची परिस्थिती फार बिकट आहे. Situation of India is very bad. करोना व्याधी सर्व ठिकाणी फैलाव करत आहे. The coronavirus is spreading everywhere. अनेक ठिकाणी हानी होत आहे. There are damages everywhere. अनेक जण आजारी आहे, Many people are sick. अनेक जण घाबरलेले आहे, Many people are scared. अनेक दुर्बळ आहे, Many are weak. अनेक अशक्त आहे, Many are unwell. अनेक भयभीत आहे, Many are frightened. अनेक जण घरात बसलेले आहे, Many people are home. अनेकांना काळजी आहे, Many are worried. अनेक जण आपला बचाव करण्याचा प्रयत्न करत आहे. Many people are trying to save themselves. देश आमचा प्रयत्न करत आहे, Our country is trying. सर्व माध्यमातून प्रयत्न चालू आहे, Trying in different ways. तरी पण मदत अपूर्ण पडत आहे. Yet the help is incomplete. हॉस्पिटलमध्ये बेडची कमतरता आहे, Hospital has shortage of beds. औषधाची कमतरता आहे, There are no medicines. ऑक्सिजनची कमतरता आहे, No oxygen. डॉक्टरांची कमतरता आहे, No doctors. सर्व गोष्टीची कमतरता भासत आहे. Everything seems to be lacking. मदतीची आवश्यकता आहे. They need help. अनेक लोक व्याकुळ आहे, Many people are anxious. अनेक लोक निराश आहे, Many people are upset. अनेक लोक मदतीची अपेक्षा करत आहे, Many people are expecting help. अनेक लोक दुःखात कष्टात आहे, Many people are sad and depressed. अनेक यातनामध्ये आहे, Many people are in torment. अनेक लोक रडत आहे. Many people are crying. कोण आम्हाला मदत करण, Who will help us? कोण मला सहाय्य करण, Who will help कोण us? आम्हाला उपचार करण, Who will cure us? कोण आमच्यासाठी प्रार्थना करेल. Who will pray for us? अनेक जणांना मदतीची गरज आहे. Many people need help. मनुष्य मनुष्यापासून अलग आहे. Man is separated from man. मनुष्य मनुष्याला मदत करू शकत नाही. Man cannot help man. आज जगाची परिस्थिती बिकट आहे. The situation in the world today is very bad. मनुष्य मनुष्य मदत केली तरी ती अपूर्ण पडत आहे. Man's help is incomplete. अनेक लोकांची मनुष्य हानी झालेली आहे. Many people have been harmed. ही दुःखाची गोष्ट आहे. This is a sad thing. प्रयत्न सर्व बाजूने चालू आहे. There are efforts on all sides. अनेक जण मदत करत आहे, Many people are helping. तरी पण अनेकांना ती मदत भेटत नाही. Yet many people do not get help. अनेक गरीब लोक आहे, There are many poor people. अनेक आर्थिक परिस्थिती दुबळे लोक आहे. There are people who are financially weak. अशा लोकांना मदत कोण करेल. Who will help these people? सर्व थराचे लोक त्यामध्ये सापडलेले आहे. All people are found in it. श्रीमंत आहे, गरीब आहे, There are rich and poor, शिकलेले आहे, अनक्षर आहे, educated and uneducated. सर्वांना ही परिस्थिती आलेली आहे. The situation has come on all. सर्वांना मदतीची गरज आहे. Everyone needs help. देव आम्हाला मदत करण्यास तयार आहे. God is ready to help us. देव संपूर्ण जगाला मदत करण्यास तयार आहे. God is ready to help the whole world. उद्धार करत नाहीत का देवाचा हात तोकडा झाला नाही. The Lord's hand is not too short to save. ऐकू येत नाहीत का देवाचा कान मंद नाही. His ears is not too deaf to hear. येशे 59 प्रमाणे आम्ही पाहतो, Like Isaiah 59 we see. देवाचा हात तोकडा नाही आहे. Lord's hand is not too short. ऐकू येत नाहीत का देवाचा कान मंद नाही आहे. His ear is not too deaf. ज्या ठिकाणी तुम्ही आहात Wherever you are,
कुठे असा wherever you are, देव तिथं तुम्हाला मदत करण्यास तयार आहे. God is ready to help देव you. तुम्हाला सहाय्य करण्यास तयार आहे. God is ready to help you. देव तुमचे उपचार करण्यास तयार आहे. God is ready to cure you. देव तुम्हाला वाचवण्यासाठी तयार आहे. God is ready to save you. यासाठी आम्हाला देवाकडे गेलं For पाहिजे. this we should go to God. देवाकडे सहाय्य मागितलं We पाहिजे. need to ask God for देव help. आम्हाला पवित्र आत्म्याद्वारे सहाय्य करतो. God helps us through Holy Spirit. आम्हाला मार्गदर्शन करतो. He guides us. आमची काळजी घेतो. He takes care of आम्हाला us. सावधान करतो. He warns us. आम्हाला सुरक्षित ठेवतो. He keeps us safe. हे देवाचं काम आहे. This is God's work. आज पवित्र आत्मा जगात काम करत आहे. Today the Holy Spirit is working in the world. आज तो मदत करत आहे. He is helping today. प्रवेश लोकांना तो मदत करत आहे. He is helping people on behalf of Lord Jesus. आम्हाला प्रार्थना करण्याची गरज We आहे. need to pray. आम्हाला मदत घेण्याची गरज We आहे. need to ask for help. आम्हाला सहाय्याची गरज We आहे. need help. आम्हाला देवाकडे गेलंच पाहिजे. We must go to God. देवाचा धावा केलाच पाहिजे. We must call on God. देव आम्ही कोणी असो, Whoever we are, देव सर्वांसारखं प्रेम करतो. God loves everyone equally. देव तुम्हाला मला मदत करण्यास तयार आहे. God is ready to help you and me. त्या देवाचा मी धन्यवाद So करतो. we thank that God. प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला आहे Lord Jesus said योहान 16:26 प्रमाणे in John 16:26, देवाचा आत्मा तुम्हावर येईल. the Lord's Spirit will come upon you. तो तुम्हाला सत्यात घेऊन जाईल. He will lead you to truth. तो सर्व गोष्टी तुम्हाला शिकवेल. He will teach you all सर्व things. गोष्टीची तुम्हाला आठवण करून देईल. He will remind you everything. तो सर्व गोष्टी तुम्हाला मदत करेल. He will help you in everything. तुम्हाला तयार करेल. He will prepare you. तुम्हाला सुरक्षित ठेवेल. He will keep you ज्या safe. मार्गाने गेलं पाहिजे The way you should go, तो मार्ग तुम्हाला He दाखवा. will show you that way. प्रभू येशू ख्रिस्ताचे अभिवचन This आहे. is promised by Lord Jesus. देव कार्य करत आहे. God is working. पवित्र आत्मा कार्य करत आहे. The Holy Spirit is working. पवित्र आत्मा आज आमच्या जीवनामध्ये कार्य करत आहे. The Holy Spirit is working in our lives today. बायबल मध्ये पाहतो So in the Bible we see लोक अशक्त होते, दुबळे होते. people were weak. प्रेषित 4:13 प्रमाणे Like Acts 4:30, अनक्षर अज्ञानी होते. they were uneducated and untrained. वेगवेगळ्या परिस्थिती लोक होते. There were people in different situations. देवाने त्यांना मदत केली. God helped them. देवाने त्यांना सहाय्य केलं. God helped them. देवाने त्यांना तयार केलं. God prepared them. देवाने त्यांना आश्वस्त करून टाकलं. God blessed them. ते बलवान झाले. They became strong. ते सामर्थ्यवान झाले. They became powerful. ते विजयशाली झाले. They became हे victorious. देवाचं काम आहे. This is God's work. महान पवित्र आत्मा देव काम करतो. So God works today through Holy Spirit. पवित्र आत्माच काम करत आहे. Holy Spirit is working today. तो आम्हाला मदत करू इच्छितो. He likes to help us. बायबल सांगतो Bible says, रोम 8:26 प्रमाणे like Romans 8:26, ज्यावेळेस तुम्ही अशक्त असतात when you are weak, त्यावेळेस तुम्ही देवाला प्रार्थना करतात. at that time you pray. प्रार्थना काय करावी, What to pray, प्रार्थना कशी करावी, how to pray, देवाकडे काय मागितलं what पाहिजे to ask God. हे आम्हाला समजत नाही. We don't हे understand आम्हाला this. कळत We नाही. don't know this. त्यावेळेस At that time, पवित्र आत्मा तुम्हाला मला मदत करतो. the Holy Spirit helps you and me. ज्यावेळेस आम्ही अशक्त असतो, When we are unwell, आम्ही दुर्बळ असतो, when we are आम्ही weak, अस्वस्थ असतो, we are आम्ही distressed, बेचैन असतो, we are restless. त्यावेळेस पवित्र आत्मा आम्हाला मदत करतो. At that time, the Holy Spirit helps तो us. आम्हाला सहाय्य करतो. He helps us देवाजवळ प्रार्थना कशी केली पाहिजे, how to pray to God, कोणत्या गोष्टीची मी देवाकडे प्रार्थना केली पाहिजे, what to ask God. तो आम्हाला शिकवतो. He teaches us, ती प्रार्थना देव ऐकतो. and God hears that prayer. बायबल सांगतो Bible says, याकोब 4:3 प्रमाणे like James 4:3, मागा म्हणजे तुम्हाला दिले जाईल. ask and you will be given. आम्ही मागतो We पण ask, देव आम्हाला देत नाही. but God does not give us. आम्ही अयोग्य प्रकारे मागतो. We ask things in wrong way. आम्ही चुकीच्या गोष्टी देवाकडे मागतो. We ask for wrong things. रोम 8:26 प्रमाणे Like Romans 8:26, देवाचा आत्मा आम्हाला शिकवतो. the Spirit of God teaches us देवाकडे काय मागितलं पाहिजे, what we need to ask God. आम्हाला कोणत्या गोष्टीची गरज आहे, What do we need? आम्हाला कोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे, What do we need? त्यावेळेस देवाचा आत्मा मला शिकवतो. At that time, God's Spirit teaches आम्ही us. पवित्र आत्मा मागितला We पाहिजे. need to ask the Holy Spirit. सर्वात उत्तम देणगी आहे, It is the best gift. तो सर्वात उत्तम दान आहे. It is the best gift. आम्ही पवित्र आत्मा देवाकडे मागितलं We पाहिजे. need to ask for Holy आम्ही Spirit. पवित्र आत्म्याने प्रार्थना केली पाहिजे. We need to pray for Holy Spirit. जे योग्य What is right? देव आम्हाला शिकवतो. God teaches us. देव आम्हाला म्हणालाय God told us, तुम्ही मागा म्हणजे मी तुम्हाला दिले जाईन.
You ask and it will be given to you. तुम्ही विशेष करून मी तुम्हाला पवित्र आत्मा देईन. Especially I will give you the Holy Spirit. पवित्र आत्मा आम्हाला मदत The करतो, Holy Spirit helps us. आम्हाला सहाय्य करतो. It helps us बायबल कसं वाचावा how to read the तो Bible. आम्हाला शिकवतो. He teaches प्रार्थना us कशी करावी how to pray. तो आम्हाला शिकवतो. He teaches दान us धर्म कसं how करावा, to give offerings, कोणाला करावा, whom to give. देवाचा आत्मा आम्हाला शिकवतो. God's Spirit teaches us उपवास कसे धरावे, how to fast. 158 मध्ये आम्ही पाहतो. In Isaiah 58 we see उपवास कसे देवाला पसंत असतात. which fast is liked by God. देवाचा आत्मा मला शिकवतो God's Spirit की teaches us कोणते उपवास देवाला मान्य होतील, which fast is accepted by सेवा God, कशी करायची, how to serve, आम्ही कोणत्या पद्धतीने करायची. which way to do it. देवाचा आत्मा मला शिकवतो. God's Spirit teaches us. देवाचा आत्मा मला सर्व गोष्टी शिकवण्यास तयार आहे. God's Spirit is ready to teach us everything तो आमच्या जीवनासंबंधी in our lives. सर्व गोष्टी तो प्रकट करतो. He reveals आज everything. आम्ही प्रार्थना करतो, Today we pray, आम्ही देवाचा धावा करतो, we call on God, आम्ही पश्चाताप करतो, we repent, आम्ही देवाकडे क्षमा मागतो, we ask God for देव आमचं forgiveness, तारण करतो. and God saves us. पवित्र आत्मा आम्हाला साक्ष देतो The Holy Spirit की testifies देवाने us. आमचं तारण केलं की नाही तो आम्हाला साक्ष देतो. The Holy Spirit testifies us whether we saved or not. बायबल सांगतो The Bible says, 8 रोम 8:16 प्रमाणे like Romans 8:16, तो आत्मा the Holy Spirit आमच्या आत्म्याला साक्ष देतो testifies our spirit की तुम्ही देवाची मुले झालेला आहात. that you are God's children. तो आत्मा, That spirit, देवाचा आत्मा God's spirit, आमच्या आत्म्याला साक्ष देतो. it testifies our spirit. देवाने तुझ्या पापाची क्षमा केली आहे, God has forgiven your sins. देवाने तुझं तारण केलेलं आहे, God has saved you. देवाने तुझ्या सार्वकालिक जुनी पुस्तकात तुझी नोंद केलेली आहे. God has registered your name in the book of heaven. गलती 4:6 प्रमाणे Like Galatians 4:6, तुला आबा बाबा म्हणण्याचा अधिकार प्राप्त झालेला आहे. you have the right to call him Abba Father. आजपासून तू देवपुत्र आहे, From today you're God's son, देव कन्या आहे, God's daughter. तुम्ही देवाचे वारिस आहात, You are God's heir कारण देवाने तुमचा उद्धार केलेला आहे. because God has saved you. पवित्र आत्मा तुम्हाला मला खात्री देतो. The Holy Spirit assures you and me. ही खात्री संपत्ती आहे. This assurity is wealth. आत्मा साक्षी देतो आम्हाला The Spirit testifies to us की आम्ही देवाची मुले आहोत. that we are God's children. आमच्या जीवनासंबंधी In our lives, आम्हाला खात्री झाली we पाहिजे, must have an assurity आमचं तारण झालं की नाही, whether we are saved or देव not. आमच्यावर आहे की नाही. Is God with us or आम्ही no? प्रार्थना करतो, We pray, दान धर्म करतो, we fast, we give offerings, सेवा करतो, we serve. सर्व गोष्टी देव मान्य करतो की नाही Does God accept all these things? हे आम्हाला समजलं पाहिजे, We need to understand this. हे आम्हाला कळालं पाहिजे. We need to know this. पवित्र आत्मा The Holy Spirit आम्हाला साक्ष देतो testifies to us की देवाला हे मान्य की नाही, whether this is accepted by God. तो आम्हाला खात्री देतो. He assures us. यासाठी For this, पवित्र आत्म्याची आम्हाला गरज आहे, we need Holy Spirit. आम्हाला मदतीची गरज आहे, We need help. आम्हाला सहाय्याची गरज आहे. We need help. आज बायबलमध्ये आम्ही पाहतो Today in the Bible we see वेगवेगळ्या माध्यमातून through different means पवित्र आत्मा काम करत आहे. the Holy Spirit works. जुन्या काळामध्ये पाहतो In the Old Testament we वेगवेगळ्या see पद्धतीने देवाने कार्य केलेलं आहे. God worked in different ways. नवीन करात पण तो वेगवेगळ्या पद्धतीने काम करत आहे, Also in New Testament he worked in different ways. वेगवेगळ्या पद्धतीने तो काम करत आहे. He worked in different ways. पवित्र आत्मा वेगवेगळ्या माध्यमातून काम करत आहे. The Holy Spirit worked through different means. जुन्या काळामध्ये आम्ही पाहतो In the Old Testament we देव see आमच्या समोर योजना संकल्प करतो, God made plans and resolutions for तो us. आम्हाला प्रगट करतो, He revealed it to तो आमच्या us. समोर काय करणार आहे. What is he going to do about us? पवित्र आत्म्यावर तो आम्हाला प्रगट करतो, He reveals it to us through Holy तो Spirit. कार्य करतो, He works. तो आपला महिमा करतो, He praises. तो देव आपला गौरव प्रकट करतो. He reveals his glory. बायबलमध्ये आम्ही पाहतो, In the Bible we see. दानिएलच्या पुस्तकामध्ये आम्ही पाहतो In the book of Daniel we see नबुकदनेस्सर राजा King Nebuchadnezzar. ह्याला स्वप्न पडलं. He had a dream. त्या स्वप्नाचा त्याला अर्थ समजत नव्हता. He did not understand the meaning of that dream. त्याच्या राज्यामध्ये In his states, पुष्कळसे ज्ञानी लोक होते, there were many wise men. पुष्कळसे विद्वान लोक होते, There were intelligent people. ज्योतिष्य होते, There were lot of astrologers, भविष्यवक्ते लोक होते. fortune tellers. त्या सर्वांना राजाचा स्वप्नाचा अर्थ सांगता आला नाही. All of them could not interpret the dream of the king. त्यावेळेस At that time, देवाचा God's आत्म्याने Spirit दानिएलला त्या गोष्टी प्रकट केल्या. revealed those things to Daniel. दानिएलने Daniel नबुकदनेस्सर राजाच्या स्वप्नाचा अर्थाचा उलगडा केला. Daniel interpreted the king's. त्यावेळेस त्यांनी राजाला समजावून सांगितलं
At that time, he explained to the king देव काय करणार आहे what God is going to do या राज्यात, in this या kingdom, देशात in this country, देव काय करणार आहे. what God is going to do. दानिएलने ते प्रगट केलं. Daniel revealed it. दानिएलने त्याच्या स्वप्नाचा अर्थ सांगितला. Daniel interpreted king's dream. त्यावेळी राजा फार आनंदित झाला. So the king was very happy. त्यावेळेस तो दानिएलशी बोलू लागला. At that time, he spoke to तो Daniel. म्हणाला, He said, दानिएला, तू Daniel, सर्व प्रश्नाचं उत्तर देतो, you answer all questions. अनेक समस्या, अनेक कोडीचा उलगडा करतो. You solve many problems. तू मला स्वप्नाचा अर्थ सांगितलेला आहे. You interpreted my dream. मला माहित आहे I know तुझ्यामध्ये देवाचा आत्मा वास करतो. God's spirit lives in you. देवाचा आत्मा तुला शिकवतो, God's spirit teaches you. तुला बुद्धी देतो, तो तुला ज्ञान देतो, He gives you knowledge and wisdom. तुला तर सर्व गोष्टी समजावून सांगतो. He explains you everything. त्यामुळे मी आनंदित आहे. So I am happy. हाच खरा देव आहे. This is the true God. पृथ्वीवर यासारखा देव There नाही. is no God like him on earth. सर्व प्रश्नाचं उत्तर देवाकडे आहे. God has answers to all questions. सर्व समस्या कोडी उलगडणारा देव आहे. God has solution to every problem. सर्व स्वप्नाचा अर्थ सांगणारा देवच आहे. God is the interpreter of all dreams. तो देवाचा आत्मा तुझ्यामध्ये वास करतो. That spirit of God lives in you. म्हणून त्यांनी दानिएलचं अभिनंदन केलं. So दानिएलला त्यांनी पारितोषिक दिलं. the king rewarded Daniel. की राजाने ओळखलं The king knew देवाचा आत्मा याच्यामध्ये काम करतो. God's spirit works in him. त्यामुळे याला सर्व समस्या प्रश्नाचा उलगडा करता येतो. So he reveals all questions and problems. आमच्या जीवनासंबंधी In our lives, अनेक प्रश्न आहे, there are many questions, अनेक समस्या आहे, many problems, अनेक कोडी आहे, distraction, अनेक अडचणी there are आहे, many difficulties, अनेक काळी चिंता आहे. worries and concern. आम्ही निराश असतो, We are आम्ही sad, उदास असतो. we are depressed. त्यावेळेस देवाचा आत्मा आम्हाला सहाय्य करतो. At that time, God's spirit helps us. देवाचा आत्मा आम्हाला धैर्य देतो, God's spirit gives us patience, आम्हाला हिंमत देतो, gives us courage, आम्हाला सांत्वन देतो, comforts us. आमच्या प्रश्नाचं तो उत्तर देतो. He answers our questions. आता काय केलं पाहिजे, What to do now? आता कसं केलं पाहिजे, How to do now? तो आम्हाला उत्तर देतो. He answers us. देवाचा आत्मा आम्हाला मार्गदर्शन करतो. God's spirit guides us. तो आम्हाला आमची सल्ला मसलत करतो. He advises us ज्या मार्गाने आम्ही गेलो पाहिजे the way we should go. तो आम्हाला मार्ग दाखवतो. He shows us that way. तो आमची काळजी घेतो, He takes care of us. तो आमचा सांभाळ करतो, He cares for us. आम्हाला सुरक्षित ठेवतो. He keeps us safe. पवित्र आत्म्याचं काम आहे. This is the work of Holy तो Spirit. तुम्हाला आम्हाला मदत करतो. He helps you and me. बायबलमध्ये आम्ही पाहतो, In the Bible we see. योसेफाच्या काळात आम्ही पाहतो, We see at the time of Joseph, राजाला, the king, फारो राजाला King Pharaoh, स्वप्न पडलं. he had a dream. त्या स्वप्नाचा अर्थ त्याला समजत नव्हता. He did not understand that dream. त्यावेळेस राजाच्या सेवकांनी At that time, the servant of the king, योसेफाची आठवण करून दिली. he reminded him of Joseph. राजाला त्यांनी सांगितलं, He told the king, आपल्याकडे एक मनुष्य आहे, we have a man. त्याला स्वप्नाचा अर्थ येतो, He can interpret dreams. तो प्रश्नाचे उत्तर देतो, He answers all questions. तो भविष्य सांगतो, He foretells the कारण future त्याच्यामध्ये देवाचा आत्मा आहे. because there is God's spirit in him. त्यावेळेस फारो राजाने त्याला बोलावून घेतलं. At that time, King Pharaoh called him. फारो राजाने आपलं स्वप्न त्यासमोर ठेवलं. He told him about his dream. त्यावेळेस योसेफाने त्या प्रश्नाचं उत्तर दिलं. At that time, Joseph answered his question. त्या स्वप्नाचा त्याने अर्थ त्याला राजाला सांगितला He told the king the meaning of the dream, की देशात that in the 7 country, वर्ष for 7 years, चांगले दिवस असतील, there will be good चांगले days, वर्ष असतील. good years. 7 वर्षानंतर After 7 years, दुष्काळ पडेल. there will be a तो famine. 7 वर्ष दुष्काळ असेल. That famine will be for 7 देव years. होणाऱ्या गोष्टी विदित करतो. God reveals things that's gonna happen. देवाने सावधान केलं. God warned देव काय करणार आहे, what He's gonna do, देवाची योजना काय, संकल्प काय. what is His plans and resolutions. देवाच्या आत्म्याने God's spirit, योसेफद्वारे through Joseph, फारो राजाला उत्तर दिलं, answered King Pharaoh, ह्या देशात 7 वर्ष दुष्काळ येणार आहे. there will be 7 years of famine in this country. आम्हाला काळजी घेतली पाहिजे. We need to take care of this. धान्याचा आम्हाला कोठारा करायला पाहिजे. We must store grain. अन्न सामुग्री आम्हाला साठवली पाहिजे. Food should be stored. येणाऱ्या दुष्काळात आमचं पोषण झालं पाहिजे. We need to be nourished in the coming drought. त्यांनी तयारी सुरू केली. They started preparing. 7 वर्षानंतर After 7 years, दुष्काळ पडला. there was a famine. सर्व देशात दुष्काळ पडला. There was a famine all over the त्यावेळेस country. At that time, फारो राजाने सर्व लोकांना मदत केली. King Pharaoh helped everyone कारण देवाच्या मार्गदर्शनानुसार because of God's guidance. त्यांनी सर्व गोष्टी तयारी केली होती. He was prepared for all things. त्यामुळे सर्व लोकांना त्यांना पुरवठा करता आला. So he could provide all things to people.
देव देशाची काळजी घेतो. God takes care of the country. देव राज्याची काळजी घेतो. God takes care of the states. देव जगाची काळजी घेतो. God takes care of the world. देव पवित्र आत्म्याने आपल्या सेवकांना मार्गदर्शन करतो. Through the Holy Spirit and His servant, God guides us. योसेफद्वारे त्यांनी मार्गदर्शन केलं. Through Joseph, God guided. देशात दुष्काळ पडला There was the famine in the country. तरी मनुष्याची देवाने काळजी घेतली. Yet God took care of man. त्या दुष्काळा काळात During the drought, अन्न पाण्याचं पोषण करता आलं. He could provide food and water. कशामुळे? Because of what? योसेफ मध्ये देवाचा आत्मा राहत होता. God's Spirit lived in Joseph. तो आत्मा त्याला शिकवत होता. The Spirit was teaching him. तो आत्मा त्याला सल्ला मसलत करत होता. The Spirit was advising him. तो प्रश्न समस्या सोडत असे. He was solving all questions and problems. त्यावेळेस देशाचे त्यांनी प्रश्न सोडवले. So he solved the questions of the country. त्यावेळेस फारो राजा म्हणाला, At that time, King Pharaoh said, तुझ्यामध्ये देवाचा आत्मा वास करतो. God's Spirit lives in you. त्यामुळे So तुला सर्व गोष्टीचा उलगडा होतो. everything has been revealed to you. सर्व प्रश्न समस्या तू सोडू शकतो. You can solve all questions and problems. देव तुला सर्व गोष्टीचं मार्गदर्शन करतो. God guides you all things. मग या देशाचा So this country, तू पंतप्रधान हो. you become the Prime Minister. हे संपूर्ण देश तुझ्या हाती घे. You take control of this whole country. हा देश संपूर्ण तू चालू. You run this country. हे सर्व राज्यकारभार तू पहा. Look after the deeds of kingdom. कारण तुझ्यामध्ये देवाचा आत्मा आहे. Because there is God's Spirit in you. देवाने तुला बुद्धी दिलेली आहे. God gave you knowledge. तुला ज्ञान दिलेलं आहे. God gave you wisdom. राज्य कसं चालायचं, How to run the प्रश्न kingdom. कसे सोडवायचे, How to solve questions. लोकांची कशी काळजी घ्यायची, How to take care of people. सर्व गोष्टी सांभाळ कसं करायचा, How to take care of everything. देश कसं सुरक्षित राहील, How will be the country safe. देवाचा आत्मा तुला सांगत असतो. God's Spirit tells you, तो तुला शिकवत असतो. teaches you. मग हा संपूर्ण देश तू ताब्यात घे. So you take control of the whole country. तू चालू. You take care. हे फारोराजांनी प्रकट केलं. King Pharaoh declared this. हा देवाचा आत्मा तोच काम करत The आहे. Spirit of God does the same work even today. देवाचा आत्मा लोकांना तयार करतो. God's Spirit prepares people. योसेफ साधा मनुष्य होता. Joseph was a common man. शेतकरीचा मुलगा होता. He was the son of a पण farmer. देवाने त्याला पंतप्रधान बनवून ठेवलं. But God made him a prime minister. देवाने त्याला तयार केलं. God created him. ती योग्यता, ती पात्रता देवाने त्याच्यामध्ये तयार केलेली आहे. God made him capable. दावीद मेंढपाळ होता. David was a shepherd. देवाने त्याला राजा बनवलं. God made him a king. देवाने त्याला तयार केलं. God created David. देवाच्या आत्म्याने God's Spirit त्याला ती बुद्धी, ते ज्ञान, ते कसं देवाने दिले त्याला. gave him knowledge and wisdom. देवाने त्याला राज्य दिलं. God gave him the kingdom. राजाचं पद दिलं. Gave him the post of king. दावीद साधा मेंढपाळ होता. David was a common shepherd. पण देवाच्या आत्म्याने त्याला तयार केलं. God's Spirit created David. तो राजा झाला. He became a king. बायबलमध्ये आम्ही पाहतो The Bible we see, शमशोन हा साधा मनुष्य होता. Samson was a common man. देवाचा आत्मा त्याच्यामध्ये आला. God's Spirit came upon him. त्याला सामर्थ्य प्राप्त झालं. He gained strength. त्यांनी कैक हजार लोकांना मारलं. He killed more than 1,000 people. शत्रूंचा त्यांनी नाश केला. He destroyed the enemies. देवाचा आत्मा वेळी त्याच्यावर यायचा. Time to time, God's Spirit came upon him. त्यावेळेस त्याला सामर्थ्य प्राप्त व्हायचं. At that time, he gained strength त्यावेळेस तो शत्रूंचा नाश करून टाकायचा. and he would destroy his enemies. एके दिवशी One day, अनेक लोकांनी त्याला बांधून टाकलं, many people tied him up. बंदिस्त करून टाकलं. He was imprisoned. त्यावेळेस त्याने देवाचा धावा केला. At that time, he called on God. आम्ही शास्त्रे 15 मध्ये पाहतो In Judges 15, we see त्यांनी देवाला हाक मारली. he called on God. पवित्र आत्म्याने त्याच्यामध्ये झडप घातली. The Holy Spirit came upon him. त्याला शक्ती प्राप्त झाली. He gained strength. सर्व दोरखंड त्याने तोडून टाकले. He broke all bondages. शत्रूंवर त्यांनी हल्ला केला. He attacked the enemy व त्यांचा त्यांनी नाश केला. and destroyed हे them. दुबळे लोक होते. These were हे weak अशक्त people. लोक होते. They were unwell. देवाच्या आत्म्याने ते सामर्थ्यवान झाले. Through God's Spirit, they got strength. देवाच्या आत्म्याने लोक सेनापती झाले. Through God's Spirit, people became commanders. देवाने योशूला सेनापतीचा अधिकारी बनवला. God made Joshua the commander in chief. देवाने सेवक संदेशी तयार केले. God made servants and prophets. राजे तयार केले. He made kings. देवाने अनेक लोकांनी वेळा माध्यमातून तयार केले. God created many people through different प्रेषित means. लोक तयार केले. God created the शिष्य लोक apostles, तयार केले. the disciples. अनक्षर अज्ञानी लोक They होते. were untrained and uneducated people. दुबळे लोक होते. They were weak people. दुर्बळ लोक सबळ झाले. Weak people succeeded. अशक्त लोक सशक्त झाले. Weak people became strong.
अज्ञानी लोक ज्ञानी झाले. ignorant people became wise. देवाने त्यांना सामर्थ्य सर्व गोष्टीचा पुरवठा केला. God gave them all things with strength. पवित्र आत्मा त्यांच्यामध्ये आला. The Holy Spirit came upon ते them. सबळ झाले. They succeeded. ते लोक शिक्षक झाले. They became ते teachers. जगाला शिकू लागले. They taught the world. जगाला त्यांनी ज्ञान दिलं. They gave knowledge to the जगाला world. त्यांनी देवाचा मार्ग दाखवला. They showed the world God's way. जगात त्यांनी स्वार्थ साक्ष सांगितली. They proclaimed and testified in the world. कोण होते हे Who लोक? were these people? साधे लोक होते. They were common people. सामर्थ्यवान लोक झाले. They became powerful people. पवित्र आत्म्याने त्यांच्यामध्ये काम केलं. The Spirit of God worked in them, लोकांचे प्रश्न सोडवणे, solving the questions of समस्या people, सोडवणे, their problems, अडचणीतून लोकांना बाहेर काढणे, take people out of difficulties, लोकांना देवाच्या मार्गात घेऊन जाणे, to lead people in God's way, आजारांना आरोग्य देणे, to heal people, बंधनातून लोकांना सोडवणे, to free people from लोकांना bondages, वेळोवेळी मार्गदर्शन करणे. to guide people from time to time. देवाच्या आत्म्याद्वारे ते काम करत होते. They were working through God's Spirit. लोकांना त्यांनी मदत केली. They helped people. लोकांचा त्यांनी सांभाळ केला. They took care of people. नाशीतून लोक ते वाचवले. They saved people from destruction. पवित्र आत्म्याचं काम आहे. This is the work of the Holy Spirit. पवित्र आत्माचं काम करतो. God's Spirit works. दुर्बळ लोकांना तो सबळ करतो. He makes the weak become strong. आम्ही दुर्बळ We were होतो. weak. आम्ही अशक्त होतो. We were unwell. आम्ही भयभीत होतो. We were scared. देवाने आम्हाला सामर्थ्य दिलं. God's Spirit gave us strength. ज्यावेळेस देवाचा मार्गदर्शन आम्हाला झालं, The day when God guided us, योशुवा, Joshua, हे तुला देवाचं काम you करायचं, have to work for God. तुला देवाची सेवा You करायची, need to serve God. लोकांना तुला शिक्षण You द्यायचं, have to teach people. लोकांसाठी तुला प्रार्थना You have करायची. to pray for people. त्यावेळेस मी भयभीत झालो. At that time, I was scared. मी कंपित झालो. I was frightened. प्रभूला म्हणलं, मी प्रभू मला याचा अनुभव नाही I आहे. told God, I have no experience for this. हे काम मी कधी केलं नाही I आहे. never did this work. मी बोलका नाही I आहे. am not a speaker. हे काम माझ्याने होणार I नाही. can't do this work. हे काम मी कसं How करेल? will I do this work? लोक कसं How will people ऐकतील? listen? लोक कसे बरे How होतील? people will be healed? बंधनं कशी How the तुटतील? bondages will be broken? हे मला समजत I नाही. don't understand this. देवाचा आत्मा आला. God's Spirit came. त्याने मला आत्म्याने He filled भरलं, me with Spirit. दानांनी Filled me भरलं. with gifts. त्याने मला हिंमत दिली, धैर्य दिली. Gave me courage and patience. तो म्हणला, मी Said, आहे, I am there. मी I आहे, am there. मी तुझ्यावर नेहमी असणार. I will always be with you. मी तुझ्यामधून काम I करेल. will work in you. मी लोकांना बरे I will करेल. heal people. मी लोकांचा उद्धार I करेल. will save people. मी आजारांना आरोग्य I देईन. will heal the sick. मी सैताना बंधनातून लोक मुक्त I will करेल. free people from satanic bondages. मी काम I करेल. will work. पवित्र आत्म्यानुसार मी काम करेन. I will work through Holy Spirit. मी प्रार्थना करू I लागलो. started praying. मी लोकांना शिक्षण देऊ I लागलो. started teaching people. देव काम करू God लागला. started working. आजार लोकांना तो बरे करू He healed लागला. the sick. सैतानी बंधनातील लोकांना तो मुक्त करू लागला. Freed people from satanic bondages. पापी लोकांमध्ये तो परिवर्तन करू लागला. Brought changes in the sinners. लोकांचा तो उद्धार करू लागला. Started saving people. लोकांना चांगलं जीवन देऊ लागला. तो Gave life to people. अनेक समस्या प्रश्न लोकांचे सोडू लागला. Started solving questions and problems of many. देवाने मला बुद्धी दिली, ज्ञान God दिली. gave me wisdom and knowledge. सेवा कशी How to करायची, serve. लोकांचे प्रश्न समस्या कसे How to solve सोडवायचे, questions and problems of people. लोकांना देवाच्या मार्गात कसं घेऊन To lead जायचं, people in God's way. लोकांचं तारण कसं प्राप्त करून How to save द्यायचं, people. कसे बंधनं How to तोडायचे, break bondages. कसं लोकांना How वाचवायचं. to save people. देवाने मला शिकवलं. God taught me. पवित्र आत्म्याने मला शिकवलं. God's Spirit taught me. आज 30 वर्ष आम्ही काम करत It's been आहोत. 30 years we are working. मंडळी 2000 लोक आहे. There are 2,000 people in the कोण fellowship. लोक Who आहे? are these people? हे सर्व दुर्बळ They लोक all are आहे. weak people. हे सर्व अशक्त होते. They all were unwell. हे सर्व आजारी They all होते. were sick. कॅन्सर सारखे लोक आजाराने पीडित There were also होते. people affected by cancer. अनेक जण सैतानी बंधनात Many were in होते. satanic bondages. 20 वर्ष सैतानी बंधनात लोक For 20 होते. years people were in bondages. अनेक लोक मानसिक स्थिती बिघडलेले लोक There were many होते. mentally ill people. अनेक लोक व्यसनात होते. Many were in addictions. अनेक लोक अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या नशेमध्ये अडकलेले होते. Many people were addicted to different types of addictions. अनेक लोक कर्जात होते. Many people were in debts. अनेक दारिद्र्यात Many होते. people were poor. अनेक भांडणात In होते. quarrels. अनेक लोक समस्यामध्ये जखडलेले लोक Many were होते. found in problems. देवाने यांचे प्रश्न सोडवले. God solved all their questions. देवाने यांना यातून बाहेर God काढलं. took them out of it. हे दुर्बळ होत, अशक्त They were weak होते. and unwell. देवाने देवाच्या मार्गदर्शनाखाली मी त्यांना मार्गदर्शन केलं. I guided them under God's guidance. त्यांचा विश्वास वाढवला. Increased their faith. देवाने त्यांना हिंमत दिली, धैर्य दिलं. God gave them courage and patience. दुबळे लोक The सबळ weak झाले. people became strong. अशक्त लोक सशक्त The झाले. unwell were healed.
कॅन्सर सारखे लोक पिढीमध्ये देवाने पवित्र आत्म्याने त्यांना भरून टाकलं. God filled people who were affected by cancer. सैतानी बंधनात There लोक were people in होते. satanic bondages. देवाने सैताना बंधनातून लोक मुक्त केले. God freed people from satanic bondages. देवाने त्यांना पवित्र आत्म्याने भरून God टाकलं. filled them with Holy Spirit. व्यसनातून लोक बाहेर People काढले. out of addictions. दारिद्र्यातून लोक बाहेर People काढले. out of poverty. देवाने सर्वांना आश्रयित करून God blessed टाकलं. everyone. देवाने त्यांना आत्म्याने भरून Holy टाकलं. Spirit on them. देव म्हणला मी आत्म्याने मंडळी भरून टाकेल. God said, I will fill the fellowship with Spirit. देवाने आत्म्याने भरून God filled टाकलं. the Spirit. दुबळे लोक सबळ झाले. People succeeded. अशक्त लोक सशक्त Weak झाले. people became strong. सर्व लोक Weak तयार people झाले. became strong. मी नाही तयार I केलं, did not make them. देवाने तयार God केलं. made them. पवित्र आत्म्याने लोकांना तयार Holy केलं. Spirit made people. लोकांमध्ये त्यांनी परिवर्तन He केलं. brought changes in the people. लोकांमध्ये त्यांनी सुधारणा He केली. improved people. लोकांना त्यांनी आश्रयित करून He टाकलं. blessed people. हे देवाचं काम आहे. This is God's work. लोकांना त्यांनी दानाने भरून He टाकलं. filled people with gifts. पवित्र आत्म्याच्या दानाने भरून He टाकलं. filled people with the gifts of Holy Spirit. जे भांडकर लोक Those होते, people who used to fight, जे रागीट लोक angry होते, people, वेगवेगळ्या प्रकारचे लोक होते, different types of people. पवित्र आत्म्याने त्यांच्यामध्ये चांगले गुण The निर्माण Holy Spirit केले. created good things in them. चांगला स्वभाव त्यांच्यामध्ये देवाने तयार Good केला. nature was created. गलती 5:22 प्रमाणे Galatians 5:22. आत्म्याची फळं लोकांमध्ये देव तयार करतो. God produces the fruit of spirit in people. देव माणसामध्ये गुण तयार करतो. God creates qualities in people. जे 9 फळ आहे, The 9 fruits. देव लोकांमध्ये फळ तयार करतो. God produces fruit in the people. चांगले गुण, Good quality, चांगला स्वभाव good nature. देव माणसामध्ये तयार God करतो. creates in man. तुम्ही मी नाही करू You शकत. and I cannot do it. हे पवित्र आत्मा The काम Holy करतो. Spirit does it. पवित्र आत्म्याद्वारे फळ तयार The होतात. fruits are produced by the Holy Spirit. पवित्र आत्मा लोकांमध्ये दानाचं वाटप The करतो. Holy Spirit distributes gifts among the people. पवित्र आत्मा मंडळी तयार करतो. Holy Spirit builds fellowship. म्हणजे जे सेवक पवित्र आत्मा The तयार servants of करतो. fellowship is made by God. विश्वास लोक तो तयार He makes करतो. faithful people. पवित्र आत्मा मंडळीमध्ये वर्षाव The करतो. Holy Spirit comes onto the fellowship. आम्ही अनुभव We पाहतो. experience एके दिवशी one day पवित्र आत्म्याने आम्ही the सांगितलं, Holy Spirit told us, माझी इच्छा आहे की मंडळीला पवित्र आत्म्याचं दान द्यावं. I want to give the gift of Holy Spirit to fellowship. त्याने मला He told सांगितलं, me, यहोशुवा, Joshua, माझी इच्छा I आहे wish to मला पवित्र आत्म्याचं दान मंडळीला द्यायचं give the आहे. gifts of Holy Spirit to the fellowship, तू मंडळीला पवित्र आत्म्याचं शिक्षण दे. teach the fellowship about the Holy Spirit, मंडळीला तयार कर. prepare the fellowship, मंडळीसाठी प्रार्थना pray for कर. the fellowship, मागा म्हणजे मी तुम्हाला दिले ask and जाईल. it will be given to you. मंडळीला तयार कर. Prepare the fellowship, मंडळी मागेल. fellowship will ask, मंडळीसाठी तू माग. you ask for the fellowship, मी पवित्र आत्म्याचा वर्षाव I करीन. will send the Holy Spirit. देवाने मला शिकवलं. God taught me. माझी इच्छा आहे की मंडळीला पवित्र आत्म्याने भरून I want to टाकावं. fill the fellowship with Holy Spirit. यासाठी मंडळीसाठी For प्रार्थना this, कर. pray for the fellowship. मी अनुभव I घेतला. experienced. मी लोकांना शिक्षण I दिलं. taught people. देवाला प्रार्थना I केली. prayed to God. तुम्हाला अभिवचन You दिलं. promised me, आश्वासन दिलं. assured me पवित्र आत्म्याचा वर्षाव to send the कर. Holy Spirit. देवाने पवित्र आत्म्याचा वर्षाव God केला. sent the Holy Spirit. देवाने पवित्र आत्म्याने मंडळीला भरून God टाकलं. filled the fellowship with Holy Spirit. सर्व लोक बलवान झाले, People became strong, धैर्यवान became झाले, powerful, पवित्र आत्म्याने चालू लागले. walked in Holy Spirit. देवाने सर्व आश्रित करून God blessed टाकलं. everything. पवित्र आत्मा त्यांना The चालवतो. Holy Spirit leads them. पवित्र आत्मा त्यांना मार्गदर्शन The Holy करतो. Spirit guides them. चांगलं काय वाईट त्यांना It दाखवतो. shows good and bad. योग्य काय योग्य त्यांना It दाखवतो. shows right and wrong देवाच्या मार्गात घेऊन and जातो. leads us in God's way. जर आम्ही चुकलो, If we fail, आमच्याकडून अपराध if we go झाले, wrong, पवित्र आत्मा मला the Holy सांगतो. Spirit tells us. पवित्र आत्मा मला पापाची जाणीव करून The देतो. Holy Spirit makes us aware of sin. आमचे पाप आम्हाला तू It दाखवतो. shows us our sin, आम्हाला पश्चाताप करायला makes लावतो. us to repent, आम्हाला देवाकडे क्षमा मागायला tells us होतो. to ask forgiveness to God. आम्ही क्षमा मागितली We पाहिजे. need to ask forgiveness. पवित्र आत्मा आमच्या बळजबरी The Holy करत नाही. Spirit does not force us. तो आम्हाला मार्गदर्शन He करतो. guides us. तो आम्हाला सूचना He देतो. informs us. तो आम्हाला He सावधान warns करतो. us. तो आम्हाला He तयार prepares करतो. us तो आम्हाला and दाखवतो. shows us. आम्ही त्याचं ऐकलं We need to पाहिजे. listen to Him त्याप्रमाणे आम्ही केलं पाहिजे. and do what He says. देव आम्हाला अनुभव देतो. God gives us experience. बायबलमध्ये आम्ही तीच In पाहतो. Bible we see देव पवित्र आत्म्याचं कार्य through Holy करत आहे. Spirit God is working today.
लोकांना तयार करत आहे, preparing people, मंडळ्या तयार building करत up आहे, churches, मंडळामध्ये तो कार्य करत working in आहे, different fellowships. मंडळीमध्ये तो पवित्र आत्म्याचं वाटप He करत आहे, distributes the Holy Spirit in the fellowship. तो सर्व वर्षाव करत He sends आहे. the Holy Spirit on तो all. पवित्र आत्मा तुमच्यामध्ये The राहील. Holy Spirit will live in you. तो देव म्हणला मी तुमच्यामध्ये सदैव God राहीन, said, I will live in you forever. मी सदैव तुम्हाला I मदत will करेन, help you forever. मी सदैव तुम्हाला सहाय्य I will करेन, help you. उस वेळी तुम्हाला I मार्गदर्शन will guide you करेन, from time to time. मी तुम्हाला सुरक्षित I will ठेवेन. keep you safe. देवाचा आत्मा God's Spirit says this. एक सुव्यवस्थित शिस्तीचा It आत्मा is the आहे. spirit of discipline and order. देवाचा आत्मा God's Spirit त्याला शिस्त सुव्यवस्था likes आवडते. discipline and order. तो व्यवस्थितपणे कधी काम करत नाही. It never works improperly. ज्या ठिकाणी स्वच्छता Where there आहे, is cleanliness शुद्धता आहे, and पवित्रता आहे, holiness, त्या ठिकाणी तो वस्ती it करतो. lives in it. तो शिस्त एक सुव्यवस्था It brings आणतो. discipline and order. ज्यावेळेस पवित्र आत्माद्वारे आमच्या कुटुंबाला देवाने भरलं, The time when God filled our family with Holy Spirit, तो आमच्या घरात आला. He came in a house. प्रवेश कीस म्हणाला, Lord Jesus said, मला तुमच्या घरी I यायचंय. want to come in your house. आमच्या घरात येऊन वस्ती करू He लागला. came and lived in a house. तो आमच्या घरात राहू He लागला. lived in a house. तो आम्हाला मार्गदर्शन करू He लागला. started guiding us. पवित्र आत्मा The Holy Spirit आमच्यामध्ये शिस्त आणतो, brings discipline in us एक व्यवस्था. and order. ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त आमच्या घरात आला, When Lord Jesus came in a house, त्यांनी पवित्र आत्म्याने आम्हाला लोकांना भरलं. He filled us with Holy Spirit. तो आम्हाला शिकू He लागला. started teaching us. तो आम्हाला मार्गदर्शन करू लागला. He started guiding us. तो आमच्या कुटुंबामध्ये त्यांनी शिस्त एक व्यवस्था आणली. He brought an order and discipline in our family. बायबलमध्ये आम्ही पाहतो, In the Bible we see, सूत्र 127 मध्ये पाहतो, in Psalm 127 we see, परमेश्वर घर बांधत नाही, unless the Lord builds the house, तर बांधणारे ते व्यर्थ its आहे. builders labor over it is in vain. देव कुटुंबाची बांधणी करतो, God builds the family. देव मंडळीची बांधणी करतो, God builds the fellowship. सर्व देवच करतो. God does everything. पवित्र आत्म्यानुसार देव काम करतो. God works through Holy Spirit. पवित्र आत्म्यानुसार त्याने आमच्या घरामध्ये एक शिस्त व्यवस्था आणली. Through Holy Spirit, He brought discipline and order in our family. आमच्या घराची त्यांनी बांधणी केली. He built a house. चांगलं कुटुंब त्यांनी तयार केलं. He built a good family, चांगली पत्नी, good wife, चांगलं पती, good husband, चांगलं मुलं, good children, चांगलं वातावरण, good environment, चांगलं समय, चांगला वेळ, time, चांगलं शिक्षण, चांगला उद्योग, good education and work, चांगल्या गोष्टी good things देवाने आमच्या कुटुंबात आणल्या. God brought in our family. पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनानुसार Through the guidance of Holy Spirit, त्याने आम्हाला तयार केलं. He prepared us. चांगलं सुकुटुंब देव तयार करतो. God creates a good family. कुटुंबामध्ये एक शिस्त व्यवस्था आणतो. He brings discipline and order in the family. कुटुंबात तो शांती आणतो. He brings peace in the कुटुंबाला तो family. आनंदित करतो. He makes the family कुटुंबात happy. तो आशीष आणतो. He blesses the family. कुटुंबात बरकत आणतो. Brings blessing to the कुटुंबामध्ये family. एक चांगलं वातावरण तयार करतो. Creates a good atmosphere in the कारण तो family. कुटुंबामध्ये राहतो, Because he lives in the तो family, कुटुंब सांभाळतो, he takes care of the तो family. कुटुंबाला सुरक्षित ठेवतो. He keeps the family safe. तुफान वादळ येऊ, Let any wind or storm come, व्याधी येऊ, any तो sickness, आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवतो. he keeps our family safe. तो कुटुंबाला वेळोवेळी मार्गदर्शन करतो, He guides our family from time to time, धैर्य देतो, हिंमत देतो, gives courage and patience, वेळोवेळी मार्गदर्शन करतो. and guides us. व कुटुंबाला तो सावधान ठेवतो. He wants the family व कुटुंबाची तो काळजी घेतो. and takes care of the family. देवाच्या आत्म्याचं काम चालू आहे. The Spirit of God is working. आम्हाला तुम्हाला मदतीची गरज आहे. We and you need help. आम्हाला सहाय्याची गरज आहे. We need help. देव म्हणतो मागा म्हणजे तुम्हाला दिले जाईल. God said, ask and it will be given to you. तुम्ही पश्चाताप करा, You repent, क्षमा मागा, ask कारण forgiveness, साधून घ्या. get salvation. पवित्र आत्मा तुमच्यामध्ये काम करेल, God's Spirit will work in you. तुमच्या आमच्यामध्ये वस्ती करेल, He will come and live in you and me. आम्हाला चांगलं जीवन आमच्यामध्ये तयार करेल, He will create good life in us. आम्हाला चांगलं व्यक्तिमत्व आमच्यामध्ये तयार करेल, He will make us a good person. आमचं चांगलं कुटुंब तयार करेल, He will make a good family. उद्योगामध्ये तो आमची बढती He करेल, will help us in our business. शिक्षणामध्ये तो आमची बढती करेल, He will help us in education. सर्व क्षेत्रात तो आम्हाला मदत करेल, He will help us in all सर्व areas. क्षेत्रात तो आम्हाला मार्गदर्शन करेल, He will guide us in all areas. सर्व ठिकाणी तो आम्हाला सहाय्य करेल, He will help us everywhere. व सर्व गोष्टीत तो आम्हाला आश्वस्त He करेल, will bless us in everything. सर्व गोष्टीत तो आम्हाला विजय देतो. He gives us victory in all हा things. देवाचा आत्मा काम करत आहे. God's Spirit is working तो today. आमची फजिती होऊ देत नाही, He never lets us down. तो नेहमी आम्हाला विजय देतो. He always gives us victory. म्हणून त्या देवाचा मी धन्यवाद करतो. So we thank that God. आज आम्ही 30 वर्ष देवाचं काम करतो. It's been 30 years we working for वेळोवेळी God. देवाचा आत्मा आम्हाला मार्गदर्शन करत आहे. God's Spirit is guiding us from time to देव time. बोलतो, God speaks. येशू ख्रिस्त म्हणाला आहे, Lord Jesus said, देवाचा आत्मा आहे,
God's Spirit will तो come. तुम्हाला सांगेल, He will tell तो you. तुम्हाला शिकवेल, He will teach तो you. तुम्हाला मार्गदर्शन करेल. He will guide you. प्रगती 2:7 प्रमाणे Like Revelation 2:7. आत्मा मंडळास काय म्हणतो, ज्याला कान आहे तो ऐको. Anyone who has ears should listen to what Spirit says to the देवाचा church. आत्मा आम्हाला बोलतो, God's Spirit talks to us, आम्हाला तयार करतो, prepares us, सर्व गोष्टी शिकवतो. teaches us आज 30 everything. वर्ष आम्ही देवाचं काम करत It's आहे. been 30 years we doing 30 God's वर्ष work. पवित्र आत्मा मंडळीला चालवत For आहे. 30 years God runs the fellowship. 30 वर्ष तो आम्हाला मार्गदर्शन करत आहे. For 30 years He is guiding us, लोकांचे प्रश्न समस्या सोडवत आहे. solving questions and problems of people, लोकांना तयार करत आहे. preparing people सर्व गोष्टीत in all things. तयार करत आहे. He is preparing us. हे फार महत्वाचा भाग. This is an important thing. म्हणून आम्हाला फार जीवनामध्ये ह्या गोष्टीची फार आवश्यकता आहे. So we need this in our life. आम्ही देवाकडे मागितलं पाहिजे. We need to ask God. तो आम्हाला मार्गदर्शन करेल He will guide us व सर्व गोष्टी सुरक्षित ठेवल. and keep us safe in all things. म्हणून देवाचा आम्ही धन्यवाद करत आहोत. So we thank God. देवाचा आम्ही महिमा करत आहोत. We praise God. आम्ही देवाचा गौरव करत आहोत. We glorify God. आज आम्ही देवाकडे प्रार्थना करत आहोत. Today we'll pray to God. आम्ही तारणासाठी प्रार्थना करत आहोत. We'll pray for salvation. पवित्र आत्म्यासाठी प्रार्थना करत We'll आहोत. pray for the Holy Spirit. देवाने आम्हाला अभिवचन दिलंय. God has promised us. सोशल मीडियावर तू प्रार्थना कर. You pray on social media. चाल करुणाची आहे, The move is of Corona. वाट तारणाची आहे. Direction is towards देव आम्हाला God. तारणाकडे घेऊन चाललाय. God leads us towards salvation. हे वेळ समय आहे. This is the time. आम्ही तारण साधून घेतलं पाहिजे. We need to get आम्ही salvation. पवित्र आत्माला मागितलं पाहिजे. We need to ask for Holy तो Spirit. आमच्यामध्ये सदैव राहील. He will be with us तो forever. आम्हाला मदत करण. He will help us. तो शेवटपर्यंत आम्हाला मदत करण. He will help us till the तो end. शेवटपर्यंत आम्हाला सोडणार नाही. He will not leave us till the end. शेवटपर्यंत तो आमची काळजी Till घेईल. the end, He will take care of us. त्या देवाचा आम्ही धन्यवाद करत आहोत. We thank that God देवाचा महिमा करत आहोत. and praise God. चला आपण सर्व देवाकडे जाऊया. Let's all go to God. देवाच्या उपस्थितीमध्ये तुम्ही राहत आहात. You are in the presence of God. आज सर्व तुम्ही घराघरात उपस्थित आहात. You all are present in your houses. आम्ही सर्वांसाठी प्रार्थना करणार आहोत. We will pray for everyone. मागील आठवड्यात आम्ही प्रार्थना केली. Last week we prayed. अनेक गोष्टींसाठी प्रार्थना केली. We prayed for many things. अनेक लोकांना देवाने अनुभव दिला. God gave experience to many विशेष people. करून करोना व्याधीतून लोकांना देवाने मुक्त केलं. Especially God freed people from coronavirus. लोकांना जीवन दिलं, लोकांना आयुष्य दिलं. God gave them new and good life. काही लोकांना तारणाचा अनुभव आला. Some people experienced salvation. पवित्र आत्म्याचा अनुभव आला. They experienced Holy इथून Spirit. केलेली प्रार्थना आहे, Prayer from here. तुमच्या घरात देव काम करेल. And God will work ज्या in your घरात तुम्ही house. बसलेला आहात, The house in which you are sitting. विश्वासाने बसा. Sit in मी faith. जे सांगतो ते ऐका. Listen to what I say. त्याप्रमाणे करा. Do the same. देव तुमच्या घरात काम करेन. God will work in your house. आज तारण करेन. Today He'll save you. आज पवित्र आत्म्याने तुम्हाला तो He भरेल. will fill you with Holy Spirit today. विश्वास ठेवा Believe देवावर. in God. देवाच्या वचनावर विश्वास In ठेवा. God's word. देव काम करत आहे. God is working. चला आपण देवाकडे जाऊया. Let us go to God. सर्वजण देवाकडे जाऊया. Let us all go to प्रथम आम्ही God. तारणासाठी प्रार्थना करत आहोत. First we'll pray for salvation. मी जी प्रार्थना करते माझ्या मागे प्रार्थना म्हणा. Repeat the prayer after me. देवाकडे घेऊन जाणारी प्रार्थना This आहे. is the prayer that leads us to ही God. तारणाची प्रार्थना This आहे. is the prayer of salvation. ही साधी प्रार्थना आहे, It's a simple prayer. पण या प्रार्थनेमध्ये युद्ध आहे, क्रांती There आहे. is war and revolution in this prayer. प्रार्थना आम्ही करतो तर आम्हाला अडथळा येतो. We may face difficulties during this prayer. आम्हाला विरोध होतो. We are opposed. सैतान आम्हाला विरोध करतो. Satan opposes us. पण ही प्रार्थना आम्हाला देवाकडे घेऊन जाते. But this prayer leads us to God. ही प्रार्थना आम्हाला आमचा उद्धार करते. This prayer saves us. देव आमच्या कृपा दया करतो. God is gracious and merciful to चला us. आपण त्या देवाकडे जाऊया. Let us all go to God. मी प्रार्थना करतो, I pray. माझ्या मागे प्रार्थना करा. Pray after me. हे स्वर्गीय प्रभू, O heavenly God, मी पापी आहे. I am a sinner. माझ्या पापांची क्षमा कर. Forgive my sins. मला तुझं लेकरू बनव. Make us your children. मला तुझं पुत्र कन्या बनव. Make us your sons and daughters. माझा उद्धार कर. Save me. मला जीवन दे. Give me life. हे स्वर्गीय प्रभू, O heavenly God, मी पापी आहे. I am a sinner. माझ्या पापांची क्षमा कर. Forgive my sins. माझा उद्धार कर. Save me. मला तुझं पुत्र व कन्या बनव. Make me your sons and daughters. तुझं गौरव होते. And may you be ही glorified. लहानशी प्रार्थना This small prayer, देव आमचं तारण करतो. God saves us. कारण अंतकरणात विश्वास आहे Because there is faith in heart व मुखाने कबुली आहे. and confession from mouth. रोम 10:9 प्रमाणे Like Romans 10:9. अंतकरणात विश्वास आहे. There is belief in your heart येशू ख्रिस्त देवाचा पुत्र आहे that Lord Jesus is the Son of God. व मुखात पापाची कबुली आहे. And if you confess with your mouth
देव आमचं तारण करतो. God gives us आम्ही salvation. प्रार्थना केली, We prayed, देव तुमचं तारण करेल. God will save you. आज आम्ही पुन्हा एकदा प्रार्थना करूया. Today once again we'll pray. सर्वांसाठी आम्ही प्रार्थना करूया. We'll pray for everyone. तारणासाठी प्रार्थना करूया. We'll pray for salvation. तारणासंबंधित देवाला विनंती करत आहोत. We request God for salvation. पवित्र आत्म्यासाठी मी देवाला We प्रार्थना will pray करतो. for Holy Spirit. चला आपण देवाकडे जाऊया. Let us go to God. ते उदस्संबी जाऊया. Let's go before the cross. ते विश्रांतीचं ठिकाण आहे, It is a place of rest, क्षमेचं ठिकाण the आहे, place of forgiveness, तारणाचं ठिकाण आहे. place for salvation. चला आपण देवाकडे जाऊ. Let us go to God. विश्वासाने जाऊया, Let's go in faith, नम्रलेनतेने जाऊया, with humbleness and kindness. देवाचं धाव करूया. Let's call on चला God. मी प्रार्थना करतो तुमच्या सर्वांसाठी. I pray for all of you. स्तुतीस पात्र सन्मानास्व की आमच्या प्रेमळ करुणा बापा, Holy Lord, you deserve respect and praise our loving God. पुन्हा एक वर धन्यवाद, मान सन्मान गौरव Once देतो. again, we thank you, we give you respect and तुझ्या glory. दयाबद्दलच्या कृपेबद्दल प्रीतीबद्दल आम्ही धन्यवाद करतो. We thank you for your mercy, grace, and love, Lord. तू महान असा देव परमेश्वर, You are a great God. तू अद्भुत असा देव You परमेश्वर, are a wonderful म्हणून God. आम्ही तुझं गान करतो, तुझं कौतुक करतो परमेश्वर. So we praise and appreciate you, प्रभात Lord. आज तुझ्यासमोर सर्व लोक उपस्थित आहे परमेश्वर. Lord, today all people are present before तू you. म्हणला चाल करुणाची आहे, You said the movies of Corona. वाट तारणाची आहे Direction परमेश्वर. is towards आता salvation. तरी तुम्ही देवाकडे लोकांनी वळावं, At least now people should turn to God. ही तुझी इच्छा आहे परमेश्वर. This is your will, ही Lord. योजना आहे परमेश्वर. Your plan, हे संकल्प आहे your परमेश्वर resolution की तुझ्याकडे लोकांनी यावं परमेश्वर. that people should come to you. तू लोकांना बोलवत आहे परमेश्वर. You are calling मग people, ते Lord. 11:28 प्रमाणे Like परमेश्वर. Matthew 11:28. अहो कष्टी भारा कंजून तुम्ही सर्व मजकडे या, You weary and burdened people, you come to me. मी तुम्हाला क्षमा I will करतो, forgive you. मी तुम्हाला शांती देतो, I give you मी peace. तुम्हाला आरोग्य देतो, I give you health. मी तुम्हाला जीवन देतो, I give you life. मी तुमचं उद्धार करतो, I save you. मी तुम्हाला पवित्र आत्मा येतो परमेश्वर. I give you the Holy म्हणून Spirit. आज परमेश्वर जे लोक तुझकडे परमेश्वर, So the people who have come to you today, आज घराघरात लोक ते उपस्थित आहे from परमेश्वर. house to house, they are present for your ज्या worship, Lord. विश्वासाने त्यांनी प्रार्थना केली The परमेश्वर, faith in which they prayed, प्रस्ताव केला परमेश्वर. they repented. प्रभू येशू तुझ्या नामात त्यांच्या पापाची क्षमा कर परमेश्वर. Lord Jesus, in your name, you forgive their sins. प्रभू आज अनुकूल समय आहे परमेश्वर. Lord, today is the acceptable time. आज तारणाचा दिवस आहे Today is the परमेश्वर. day of salvation. प्रभू येशू तुझ्या नामात त्यांचा उद्धार कर परमेश्वर. Lord Jesus, you save them in your name. त्यांना क्षमा कर परमेश्वर. Forgive them, Lord. आज त्यांचं तू तारण कर परमेश्वर. Today you give them salvation. आज त्यांचं तारण तू घोषित कर परमेश्वर. Today you declare their salvation. आज अंतःकरण त्यांचं शुद्ध कर परमेश्वर. Purify their hearts today. प्रभू येशू तुझ्या नामात त्यांचं नव जीवन त्यांना दे परमेश्वर. Lord Jesus, in your name, you give them new life. तू म्हणाला नव्यानं जन्मल्याशिवाय कोणी स्वर्गात जात नाही परमेश्वर. Lord, you said, unless new birth, no one goes to the kingdom of heaven. आज त्यांचा नवा जन्म तू कर परमेश्वर. Today you give them a new birth. आज त्यांचा उद्धार कर परमेश्वर. Today you save them, Lord. आज त्यांच्याकडून तुझं गौरव दे परमेश्वर. Let they glorify you today. आज त्यांच्या पापातून त्यांना सुटका दे परमेश्वर. Today you free them from their sins. सैतानची बंधनं तोडून टाक Break परमेश्वर. all satanic bondages. सर्व आजार तोडून टाक परमेश्वर. Break all sickness, Lord. सर्व मृत्यूपासून त्यांची सुटका कर परमेश्वर. You save them from death. ते त्यांना शांती दे परमेश्वर. You give them peace, Lord. त्यांना आरोग्य दे परमेश्वर. Give them health. त्यांना जीवन दे परमेश्वर. Give them life. विशेष करून आम्ही तुला प्रार्थना करतो परमेश्वर. Especially we pray for तू you, म्हणला Lord. मागा म्हणजे तुम्हाला दिले जाईल. You said, ask and it will be given to you. तुम्ही मागा, You ask. जे योग्य ते तुम्ही मागा परमेश्वर. Ask for what is मी right. विशेष करून तुम्हाला पवित्र आत्मा देईन परमेश्वर. I will give you the Holy Spirit. मी तुम्हाला अनाथ सोडणार नाही. I will not leave you as orphan. मी तुमचा कैवार घेईन. I will be your counselor. मी तुमच्यावर सदैव राहीन परमेश्वर. I will be with you forever. यासाठी आम्ही आज तुझ्याकडे मागत आहे परमेश्वर. For this, Lord, we ask you today. आम्ही दुर्बळ आहोत परमेश्वर. We are weak, आम्ही Lord. अशक्त आहोत We परमेश्वर. are unwell. भयभीत आहोत We परमेश्वर. are scared. आज आम्ही तुझ्याकडे आलो परमेश्वर. Today we have come to you. प्रभू येशू तुझ्या पवित्र आत्म्या लोकांना भर परमेश्वर. Lord Jesus, through your Holy Spirit, you fill all people, प्रभू Lord. येशू तुझ्या नामात त्यांना तू स्पर्श कर परमेश्वर. Lord Jesus, in your name, you touch them. तू त्यांना पवित्र आत्म्याने भर You परमेश्वर. fill them with Holy Spirit. तू स्पर्श कर परमेश्वर. Touch them, Lord. तू त्यांना सामर्थ्य दे परमेश्वर. Give them strength. त्यांना धैर्य दे परमेश्वर. Give them patience. त्यांना हिंमत दे Give परमेश्वर. them courage. त्यांना तानासंबंधी खात्री संपत्ती दे परमेश्वर. You give them an assurity for salvation, Lord. आज त्यांना पवित्र आत्म्याचा अनुभव दे परमेश्वर. Today you give them an experience of Holy Spirit. तुझा गौरव दे परमेश्वर. Let your glory be. परमेश्वर किती चांगल्याचा अनुभव दे परमेश्वर. Let them experience how good God is. सर्व घरातील लोकांना तू स्पर्श कर. You touch all the people in the house. घराघरात तू त्यांना स्पर्श कर. You touch everyone from house to घराघरात तू house. त्यांचे जा परमेश्वर. You go in each and every house. घराघरात तू सुव्यवस्थ शांती आण You परमेश्वर. bring discipline and order from house to house. चांगले दिवस, चांगला वेळ, चांगला समय आण परमेश्वर. You bring good days and good time. जुनं ते करून टाक परमेश्वर. Take away the old. नव्या गोष्टी तू आण परमेश्वर. You bring new things, Lord.
तुझा गौरव दे May परमेश्वर. you be glorified. तू हे करतोस म्हणून आम्ही धन्यवाद करतो परमेश्वर. You do this, so we thank you, तुझा Lord. महिमा आम्ही करतो परमेश्वर. We praise you, Lord. तुझं गौरव आम्ही करतो परमेश्वर. We glorify पुन्हा you, एकदा आम्ही Lord. तुझ्या चरणी येतो परमेश्वर. Once again, we come आम्ही before you. देशासाठी प्रार्थना करतो We परमेश्वर. pray for our country, Lord. आम्ही राज्यासाठी प्रार्थना करतो We pray परमेश्वर. for our state, Lord. प्रभू आज तुझी या देशाला गरज आहे परमेश्वर. God, our country needs you today. या जगाला परमेश्वर तुझी मदतीची गरज आहे परमेश्वर. The world needs your help, Lord. सरकारचं वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न चालू आहे परमेश्वर. Government is trying to help in different ways. वेगवेगळ्या माध्यमातून मदत होते परमेश्वर. There is help through different means, Lord. तरी सर्व अपूर्ण आहे परमेश्वर. Yet everything is incomplete. या सहाय्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही परमेश्वर. Nothing is complete without your help. मग प्रभू येशू सरकारच्या प्रयत्नाला तू हेच दे परमेश्वर. So you give success to the efforts of government, Lord. डॉक्टरच्या उपचारामध्ये तू हेच दे परमेश्वर. Give success to doctors' treatment. ज्या गोष्टीची गरज आहे परमेश्वर, Whatever is needed, ज्या Lord. गोष्टीची आवश्यकता आहे परमेश्वर, Whatever is needed, प्रभू येशू तुझ्या नामात पूर्ण होऊ दे परमेश्वर. you provide it in your name, Lord. जे गोष्टीची उणीव आहे परमेश्वर, Things that are lacking, प्रभू तुझ्या नामात उपलब्ध कर परमेश्वर. Lord, you make it available in your name. तू पूर्ण कर परमेश्वर. You provide it, Lord. अनेक लोक दुःखी कष्टी आहे परमेश्वर, Many people are sad and distressed. निराश उदास आहे परमेश्वर. They are depressed. त्यांना तुझ्या मदतीची गरज आहे. They need your help, Lord. तू त्यांना मदत कर, You help them. सहाय्य कर, You help them. तू त्यांच्यावर कृपा कर. You have mercy on them, प्रभू Lord. येशू नावात मागतो म्हणतोय. We ask this in the name of Lord Jesus. आमीन. Amen. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord.